लेक्चरच्या लास्ट पार्टमध्ये आपण इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. ते इक्वेशन आपण कोनिकल पेंडुलमसाठी लिहिलं. त्यात दोन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट झाले होते. फर्स्ट वन होतं टाईम पिरियड टी इज इक्वल टू आपण लिहित होतो 2π√L cos थीटा डिवायडेड बाय जी, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड आपण म्हणतो. त्याप्रमाणे इक्वेशन येत होतं 1/2π√G डिवायडेड बाय L cos थीटा. इथं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर जो काय पेंडुलम आहे त्या पेंडुलमची लेंथ चेंज होणार नाही, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण चेंज होणार नाही. या दोन्ही कॉम्पोनंटवरती टाईम पिरियड डिपेंड राहणार नाही, कारण एल आणि जी परत आपण म्हणतो की कॉन्स्टंट राहणार आहेत. मग राहिलं काय 2π तर कॉन्स्टंट आहे. टी म्हणजे टाईम पिरियड प्रोपोर्शनल कोणाला असेल थीटाला, एन पण कोणाला प्रोपोर्शनल असेल थीटाला, म्हणजे या थीटावरती ते सगळं अवलंबून असेल. मग ह्याच्यात आणखीन दोन फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे रिव्हॉल्युशन ऑफ स्ट्रिंग नेव्हर बिकम्स हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल आपल्याला ते करता येणार नाही, म्हणजे स्ट्रिंग हॉरिझॉन्टलमध्ये रोटेट करता येणार नाही आहे. हॉरिझॉन्टलमध्ये जर रोटेट केलं तर अँगल 90 होईल, आणि अँगल जर 90 झाला तर कॉस 90 0 होईल. म्हणजे टाईम पिरियड तर याच्याप्रमाणे 0 होईल, पण फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी होईल. ठीक आहे, हे पण दोन फॅक्टर्स इथं लक्षात घ्या. ओके, त्यानंतर याच्या रिलेटेड एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला इथं याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे. आता प्रॉब्लेम जो दिलेला आहे तो मेरी गो राऊंडचा दिलेला आहे. मी प्रॉब्लेम बुकमधलाच घेतलेला आहे. तुम्हाला तो तिथं फाइंड आउट होईल किंवा तुम्ही वाचू शकता. इथं पण मी स्क्रीनवरती तो प्रॉब्लेम देतो आहे. तुम्ही मी तुम्हाला 2 मिनिट वेळ देतो, तुम्ही थोडंसं रीड करून घ्या. प्रॉब्लेममध्ये काय म्हणतात, अ मेरी गो राऊंड युजली कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल व्हर्टिकल पिलर. ॲट द top of it there are horizontal rods which can rotate about vertical axis. At the end of this horizontal rod there is a vertical rod fitted like an elbow joint. At the lower end of each vertical rod there is a horse on which the rider can sit. As merry-go-round is set into rotation, these vertical rods move away from the axle by making some angle with the vertical. आता यात दाखवल्याप्रमाणे गिवन क्वांटिटी पण त्यांनी काय दिलेलं आहे. द फिगर अबव शोज व्हर्टिकल सेक्शन ऑफ द मेरी गो राऊंड इन विच द इनिशियल व्हर्टिकल रॉड आर इन्क्लाइन्ड विथ व्हर्टिकल ॲट 37 डिग्री ड्युरिंग रोटेशन. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द मेरी गो राऊंड. आता कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, इथं त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितले. आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपल्याला आत्ताच माहिती आहे की फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू आपण लिहिलं होतं 1/2π√G बाय L cos थीटा. पण याच्यासाठी आपल्याला L फाइंड आउट झालं पाहिजे, त्यानंतर थीटा फाइंड आउट करता आला पाहिजे, जो की गिवन आहे. त्याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट केल्या की आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. मी काय करतो, पहिल्यांदा ती फिगर एक्सप्लेन करतो. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो काय आहे तो आपण सेंटर पॉईंट म्हटलं तरी चालेल, म्हणजे हा या रॉडचा सेंटर आहे. इथून इथली जी लेंथ दिलेली आहे ती लेंथ ते म्हणताय तर 2.1 मीटर आहे. 2.1 मीटर, आणि त्या लेंथला ते हॉरिझॉन्टल लेंथ म्हणतात. म्हणजे मी इथे लिहून ठेवतो, गिवन डाटामध्ये आपल्याला जे काय दिलेलं असेल ते इथं आपल्याला सांगता येईल. एच दिलेला आहे 2.1 मीटर. ठीक आहे, त्यानंतर जी व्हर्टिकल इन्क्लाइनड आहे त्याची पण त्यांनी लेंथ दिलेली आहे. ती लेंथ ते म्हणतायत 1.5 मीटर. त्या लेंथला मी व्हर्टिकल आहे म्हणून मी लिहितो V इज इक्वल टू 1.5 मीटर. मी असंच का नेमिंग देतोय, कारण बुकमध्ये हेच नेमिंग आहे म्हणून मी तसंच कन्सिडर करतो H आणि V. त्यानंतर अँगल थीटा, हा जो काय आहे अँगल थीटा इकडेही असेल इकडे असेल, तो अँगल थीटा पण त्यांनी गिवन क्वांटिटीमध्ये दिलेला आहे 37 डिग्री म्हणतात. त्यानंतर G ची व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे π² मीटर पर सेकंड, आणि sin 37 पण त्यांनी दिलेलं आहे. sin 37 डिग्री इज इक्वल टू 0.6. ओके, आता आपण थोडंसं प्रॉब्लेमकडे गेल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतील. आता मला फाइंड आउट करायला लावलेली आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, n इज इक्वल टू असा आपण फॉर्म्युला लिहितोय. पण
हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्याच्या अगोदर आपण ओमेगामध्ये एक फॉर्म्युला डिराईव्ह केलेला होता. त्याचा फॉर्म्युला असा होता, आपण ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय आर, ओके, साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. या इक्वेशनला मी थोडंसं मॉडिफाय करतो, म्हणजे आपल्याला इथं फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा जो काय मिळेल तो मला लिहिता येईल. याच्यात साइन अपॉन कॉस म्हणजे काय होईल, तर टॅन लिहिता येईल. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय आर टॅन थीटा. हा जो ओमेगा आहे त्या ओमेगाला मला इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर मी त्याला लिहू शकतो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. आता हे कुठून आलं, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन, तर ते मी एक्सप्लेन करतो. ओमेगा इज इक्वल टू आपण आत्ता लिहिलं होतं 2 पाय एन. आपण त्या इक्वेशनमध्ये डिराईव्ह करताना हे लिहिलं होतं की ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये पण पाहिलेलं आहे. मग ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी आणि फ्रिक्वेन्सी हा टाईम पिरियडचा रेसिप्रोकल लिहितो, म्हणजे मला हे इक्वेशन लिहिता येईल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. मग आत्ता जो फॉर्म्युला होता त्याचा आलं होतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय आर टॅन थीटा. या ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी मी ही व्हॅल्यू पुट करतो, म्हणजे इक्वेशन काय होईल, तर 2 पाय एन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू जी बाय आर टॅन थीटा. हे झालं 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. हा जर आर इकडे घेतला आणि डिवायडेड बाय जर जी केलं तर इज इक्वल टू होईल टॅन थीटा. हा फॉर्म्युला आपल्याला मेरी गो राऊंडमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मॅक्झिमम प्रॉब्लेम्स याच फॉर्म्युल्यावरती सॉल्व करता येतील. याच्यात फाइंड आउट करायचा जो आहे तो आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी, म्हणून मी फ्रिक्वेन्सीसाठी इक्वेशन लिहितोय. फ्रिक्वेन्सीसाठी इक्वेशन लिहिताना एन साठी जर इक्वेशन लिहिलं तर एन स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये येईल टॅन थीटा इंटू जी डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर आर. ओके, याच्यात मला गिवनच दिलेलं आहे की जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड. हे जर गिवन असेल तर इथं हा पाय स्क्वेअर आणि हा जी कॅन्सल होईल. इक्वेशन जे राहील ते इक्वेशन असेल एन स्क्वेअर एन इज इक्वल टू अंडर रूट टॅन थीटा डिवायडेड बाय 4 आर. आता याच्यात थीटा आपल्याला माहिती आहे, म्हणजे गिवन जर आपण बघितलं तर गिवनमध्ये थीटा त्यांनी दिलेला आहे 37 डिग्री. आर त्यांनी डायरेक्ट दिलेला नाही. आर म्हणजे काय आहे, तर आपल्याला आर हा इथं टोटल जी काही लेंथ असेल, जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय जो रायडर वगैरे आहे तो, त्याचं डिस्टन्स फ्रॉम ह्या ॲक्सिसपासून त्याला आर म्हणतोय. मग आता हा आर फाइंड आउट करत असताना ही लेंथ तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, म्हणजे आपण ते गिवनमध्येच घेतलेलं होतं की गिवनमध्ये एच आपण म्हणत होतो 2.1 आणि हा व्हर्टिकल जो आहे त्याला आपण म्हटलं होतं 1.5 मीटर. पण मला आता इथं कुठली लेंथ पाहिजे, तर इथपर्यंतची लेंथ ठीक आहे, ही आहे 2.1 मीटर. आता ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. तर ही लेंथ फाइंड आउट करायची असेल तर मला टोटल आर जर मी इक्वेशनमध्ये जर लिहिला तर तो इक्वेशनमध्ये असा येईल आर इज इक्वल टू एच ऑलरेडी आहे प्लस मला ही साईड सांगायची असेल तर मी व्ही साइन थीटा अशी सांगू शकतो. अपोजिट साईड आहे आणि याची लेंथ व्ही आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्री जर यूज केली तर इक्वेशन होईल एच प्लस व्ही साइन थीटा. एचची व्हॅल्यू आपण देतोय 2.1 प्लस व्ही आहे 1.5 आणि साइन थीटाची व्हॅल्यू पण त्यांनी गिवनमध्ये दिलेली आहे. त्या साइन थीटाची व्हॅल्यू जर पाहिली तर ती व्हॅल्यू दिलेली आहे इंटू 0.6. हे जर सॉल्व केलं तर आन्सर येईल 3 मीटर. ओके, म्हणजे आर मिळाल्यानंतर मी पुढच्या व्हॅल्यू पुट करतो.
एन इज इक्वल टू फॉर्म्युला आत्ता आपण घेतलेला tan थीटा डिवायडेड बाय 4r. tan थीटा तर आपल्याकडे आहे 37 डिग्री, तो तुम्ही पुट करून द्याल म्हणजे हे इक्वेशन होईल tan 37 डिग्री डिवायडेड बाय 4 इंटू r आपल्याला आलेलं आहे 3. हे जर सॉल्व केलं तर ह्याचं इक्वेशन 0.25 वगैरे येतं आहे. यालाच आपण 1/4 लिहू शकतो. 0.25 म्हणजेच ते रिव्हॉल्युशन पर सेकंड हे आपल्याला लिहिता येईल. हे त्याचा आन्सर असेल. आता अशा रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम अनसॉल्वमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक, त्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व कराल. त्यानंतर एक मेन कन्सेप्ट इथला सर्क्युलर मोशनमधला आणखीन एक येतो, तो म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे 2 एक्झाम्पल्स आहेत. ते 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ व्हर्टिकल मोशन आपण म्हणतो. त्यातलं फर्स्ट मोशन जे आहे ते मोशन आपण सांगतो जायंट व्हील, म्हणजे आपण पाळणा म्हणतो. ठीक आहे, किंवा हिंदीमध्ये त्याला झुला म्हटलं जातं. आता ह्याच्यात सगळेजण बसलेले असतील. हे याचा एक्सपिरियन्स पण सगळ्यांना आहे. ज्यावेळेस ते वरून खाली येतं त्यावेळेस जो एक्सपिरियन्स असतो त्याच्यासाठीच आपण तेच एन्जॉय करण्यासाठी याच्यात बसतो. आता जायंट व्हील किंवा याच्यासारखे जे काही सिमिलर गेम्स आहेत त्याचं जर मोशन बघितलं तर हे मोशन जे दिसतंय ते मोशन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काय पाहतो ते थोडंफार हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होतं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा वेगळा पार्ट येतो. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये क्वांटिटी चेंज होतात. त्या चेंज कशा आहेत तेच आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये म्हणजे या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं याचा जो काही स्पीड आहे म्हणजे रिव्हॉल्युशनचा, एकदा स्टार्ट होताना तो कमी असतो, नंतर ज्यावेळेस ते स्टार्ट होतं त्यावेळेस तो स्पीड एक कॉन्स्टंट स्पीड असतो. म्हणजे एक तो स्पीड चेंज होत नाही. मग तो स्पीड चेंज होत नाही म्हणजे इथं ग्रॅव्हिटी काय रोल प्ले करत नाही. कशासाठी? याच्या सर्क्युलर मोशनसाठी. ठीक आहे, आपल्यावरती ग्रॅव्हिटी वेगवेगळी चेंज होते. पण हे जे काय जायंट व्हील आहे ते जायंट व्हील जे काय रोटेट होतं व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तिथं ग्रॅव्हिटीचा रोल तेवढा येत नाही. मग सर तुम्ही म्हणाल ह्यात ग्रॅव्हिटीचा रोल कसं काही येत नाही, म्हणजे याच्या सर्क्युलर मोशनसाठी ग्रॅव्हिटीचा रोल होत नाही. आता ग्रॅव्हिटीचा रोल कुठे येतो? जर समजा तुम्ही एखादा दगड घेतला आणि त्याला एखादा स्ट्रिंग अटॅच केली, म्हणजे दोरी अटॅच केली आणि तुम्ही जर त्याचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन केलं तर तिथं ग्रॅव्हिटी प्ले होते, कारण त्यात टेन्शन हा त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. मग आता हे फर्स्ट टाईप तुम्हाला लक्षात येईल. ज्यावेळेस मी सेकंड एक्सप्लेन करेल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट समजेल मला काय म्हणायचं ते. मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ पण घेतलेला आहे. आता सेकंड जो आपल्याला इथं पाहायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, त्याच्यासाठी मी हे दाखवते. आता हा एक पेंडुलमच घेतलेला आहे. त्या एका स्ट्रिंगने तो अटॅच केलेला आहे. त्याची लेंथ L आहे. त्यानंतर तो रिजिड सपोर्टला आपण टायप करतोय. त्यानंतर मी ज्यावेळेस त्याला त्याचं मास M आहे आणि त्याला मी जर एक डाऊन साईडला म्हणजे त्याला आपण म्हणू बॉटमला जर मी काही फोर्स अप्लाय केला तर मी पाहिलं तो एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. आता ज्यावेळेस मी इथं बॉटमला काही फोर्स देतोय त्यावेळेस तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. मी त्याला 4 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. आता इथं पाहत असताना बॉटमला देणारा जर फोर्स आहे, जो फोर्स मी तो जर कमी करत आलो तर तो फोर्स कमी केल्यानंतर म्हणजे मी जर मॅक्झिमम फोर्स दिला होता त्याच्याप्रमाणे सर्क्युलर मोशन होईल. पण बॉटमला जर मी फोर्स कमी करत आलो तर फोर्स कमी केला तर हे सर्क्युलर मोशन सर्क्युलर राहणार नाही. ते कुठंतरी आपल्याला वेगळंच झालेलं दिसेल. का? कारण मला तो बॉटमला तेवढा फोर्स देता आला नाही. ते दाखवलेलं जाते की हा फोर्स कमी पडला आणि कमी पडला असेल तर ते सर्क्युलर मोशन होणार नाही. म्हणजे इथं ग्रॅव्हिटी पण रोल प्ले करते, हे इथं आपल्याला समजतं. ओके, आपल्याला याच्यामधून हेच समजून घ्यायचं आहे.